राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी विशेष सूचना आली असून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता थेट 4,500 रुपयाची रक्कम जमा होणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 3 हप्ते वितरित होणार असल्याची माहिती दिली। आदित्यताई तटकरे यांनी महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत, तर महाराष्ट्रातील 5 नशीबवान जिल्ह्यांसाठी एक सुवर्ण संधी चालून आल्याचं देखील सांगितलं आहे। 30 एप्रिलची पडताळणी संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब निधी मंजूर करतील आणि एकनाथ शिंदे साहेबांनी फाईलवरती स्वाक्षरी केली। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आता विशेष संधी उपलब्ध झाली आहे, कारण 30 एप्रिल पर्यंत समितीमार्फत महिलांची पडताळणी सुरू होती। त्यामुळेच महिलांचे अर्ज हे बँक आधार लिंकिंगच्या धोक्यात अडकले होते, पण आता अतिरिक्त स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं आहे की सर्व कृती झाल्यानंतरच आता 4,500 रुपये हे थेट महिलांच्या खात्यामध्ये वितरणाचा निर्णय सरकारने घेतला। महाराष्ट्रातील महिलांसाठी सुवर्ण संधी देखील उपलब्ध झाली आहे, पण त्यासाठी महाराष्ट्रातील 5 जिल्हे निवडले गेले। महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार एक नवीन बोनस देत आहे आणि तोच 5 जिल्ह्यांसाठी मर्यादित असणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये वितरित होतच आहेत, परंतु तुम्ही जर भाग्यवान 5 जिल्ह्यांमधील असाल तर तुमच्या खात्यामध्ये आणखीन वाढीव रक्कम जमा होऊ शकते। सर्वच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण 3 हप्ते एकत्रित मिळत आहेत। परंतु महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमधील महिलांसाठी एक सुवर्ण संधी उपलब्ध झाल्याचं देखील सांगितलं आहे। मंत्रालयामध्ये काल एक विशेष बैठक पार पडली आहे, त्यामध्ये अंतिम यादी जाहीर करण्यात आली। जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी GR जाहीर केला, त्याच वेळी राज्यातील 10 जिल्ह्यांसाठी आदित्यताई तटकरेंनी रेड अलर्ट देखील जारी केला। तुम्ही जर या 10 जिल्ह्यांमध्ये असाल आणि तुमच्याकडून एक चूक झाली असेल तर तुमचे 4,500 रुपये अडकू देखील शकतात। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांची नावे देखील जाणून घ्या आणि कोणत्या 5 जिल्ह्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे ते देखील पहा। सर्वात आधी ज्या 10 जिल्ह्यांबद्दल बोललं जात आहे ते म्हणजे 30 एप्रिल पर्यंत अर्जाची पडताळणी झाली होती, पण प्रशासनाला असं आढळलं आहे की या जिल्ह्यांमध्ये हजारो बहिणींचे अर्ज हे त्रुटीमध्ये समाविष्ट झाले। त्यामुळेच या जिल्ह्यांमध्ये आदित्यताई तटकरे यांनी विशेष सूचना दिली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 हप्त्यांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये वितरित होत असताना यावेळी पारदर्शक प्रणाली वापरली जाणार। 1 वाजता डीबीटीचं बटन दाबलं जाणार आणि लाखो महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार। डीबीटी प्रक्रिया चालू होत असताना सरकारने आपली तिजोरी ही महिलांसाठी खुली केली आहे। त्यामुळे आता निधी मंजूर झाल्याबरोबरच वितरण प्रक्रियेला सुरुवात होत आहे। परंतु हे वितरण होत असताना ज्या निर्णयावरती एकनाथ शिंदे साहेबांनी शिक्कामोर्तब केलाय तो विशेष निर्णय जाणून घ्या, कारण त्यानुसारच तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपयाचं वितरण होणार आहे। महिलांसाठी एक खुशखबर आली आहे, पण एक विशेष बातमी देखील आली आहे। लक्षपूर्वक ऐका, 4,500 रुपये ही मोठी रक्कम इतक्या दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तुमच्या खात्यामध्ये वितरित होत आहे। तांत्रिक चुकांमुळे हे पैसे अडकून राहू शकतात, कारण 30 एप्रिल पर्यंत जी यादी बनवण्यात आली होती त्यामध्ये महिला पात्र असूनही लाखो महिलांच्या खात्यावर 4,500 रुपये जमा होण्यासाठी रेड सिग्नल दाखवण्यात आला आहे। 30 एप्रिलच्या पडताळणीनंतर 99% महिला पात्र ठरल्या। जर दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांमध्ये अर्ज फेटाळले गेले असले तरी मंत्रालयातील बैठकीमध्ये जेव्हा आदित्यताईंनी जिल्ह्यानुसार आकडेवारी वाचली तेव्हा सर्वच महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे, कारण एकूण 3 हप्ते म्हणजे 4,500 रुपये हे लाडक्या बहिणींना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर मंत्रालयातील बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी एक मोठा निर्णय घेतला आहे। सरकार 4,500 रुपयांसोबतच एका विशेष बोनसची तयारी करत असल्याची चर्चा आहे। केसरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांसाठी देखील एक सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा दुपारी 1 वाजता मंत्रालयातून बटन दाबलं तेव्हा पैसे हे थेट बँक खात्यामध्ये जमा झाले। शिंदे साहेबांनी स्पष्ट केलं आहे की आम्ही पैसे देण्यासाठी तयार आहोत, परंतु हे पैसे खऱ्या गरजू लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, बहिणींना मिळाले पाहिजेत। त्यामुळे सरकारने डिजिटल भिंत उभी केली होती, जी पार करणं अनेक महिलांसाठी अनिवार्य होतं। त्यामुळे 30 एप्रिल पर्यंत पडताळणी सुरू होती। ज्या महिलांचे अर्ज तपासले गेले आणि ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ड झाले आहे त्यांची एक विशिष्ट यादी बनवली गेली आहे। या प्रक्रियेमध्ये ज्या महिला पास झाल्या त्यांना 4,500 रुपयाच्या महाहप्त्याचा लाभ मिळणार
मिळणार आहे। त्याचबरोबर ज्या महिलांचे फॉर्म हे पेंडिंग लिस्टवर असतील त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत याबाबतची माहिती देखील एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। 15 जिल्हे प्रथम पहिल्या टप्प्यासाठी पात्र ठरले, परंतु जे 10 जिल्हे आहेत जिथे डेंजर झोन जाहीर करण्यात आला आहे तिथे रेशन कार्ड आणि ई-केवायसीच्या घोटाळ्यामुळे 4500 रुपयाचं वितरण हे टांगणीवर पडलं आहे। उद्या दुपारी 1 नंतर 4500 रुपयाचं वितरण सुरू होणार आहे। ई-केवायसीचं काम 100% पूर्ण झाल्यावर बोनस देखील मिळणार आहे। काही जिल्ह्यांवरती महिलांच्या खात्यावरती प्रायोगिक तत्वावर पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे, पण गंमत अशी आहे की मेसेज न आल्यामुळे अनेक बहिणींना समजत नाहीये की पैसे खात्यावर जमा झाले आहेत का नाही। 4500 रुपयाऐवजी बहिणींना बोनस देखील मिळत आहे। कालच काही महिलांच्या खात्यावरती थेट 4500 रुपये हे सरकारने सोडले, परंतु लाडक्या बहिणींनो कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप होत असताना 90% महिलांना पैसे मिळाले आहेत याचं मॅपिंग देखील आता सरकार करत आहे। सरकारकडे लाखो अर्ज आहेत, परंतु बऱ्याच जणांना वाटत आहे की आधार लिंक झालं आहे म्हणजे पैसे खात्यात जमा होतील, पण तसं नाहीये। आता सरकारने तिजोरी उघडली आहे, परंतु त्यासाठी सर्वात महत्त्वाची घोषणा देखील महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केली आहे। लाडक्या बहिणींनो तब्बल 3 हप्ते म्हणजे 4500 रुपयाचं वितरण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। म्हणूनच महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये समितीची नेमणूक करण्यात आली होती। या 15 जिल्ह्यातील बँकांना आदेश देण्यात आले होते, मग तुमचं खातं हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा कोणत्याही खाजगी HDFC किंवा ICICI बँकेमध्ये असेल, लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये डिजिटल प्रक्रियेने वितरण पार पडणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुमच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा होणारच आहेत, परंतु जर तुम्ही महिला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आणखीन एक आनंदाची बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली। लाडक्या भावाने एकत्रित 3 हप्ते सोडण्याचा निर्णय घेतला, परंतु महत्त्वाच्या GR वरती स्वाक्षरी देखील केली गेली। महिलांनो इथे सर्वात मोठा ट्विस्ट आहे, जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि तुमच्या नावापुढे ग्रीन सिग्नल असेल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत, परंतु त्याच ठिकाणी जर तुमचा अर्ज पेंडिंग दाखवत असेल तर तुमच्या खात्यामध्ये येत्या 24 ते 48 तासामध्ये पैसे जमा होतील। मग काही महिलांना आज पैसे मिळू शकतात तर काही महिलांच्या खात्यावर 2 दिवसांनी पैसे जमा होऊ शकतात। जर तुम्ही 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची प्रोसेस पूर्ण केली असेल, त्यामध्ये कोणतीही चूक केली नसेल तर तुमच्या खात्यावर पैशाचं वितरण होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्याकडून एक छोटीशी चूक झाली असेल तर ती सुधारण्याची शेवटची संधी देखील सरकार देणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे। अखेर महिलांना एकत्र हप्ता मिळत असल्यामुळे मोठी रक्कम महिलांच्या खात्यावर वर्ग होत आहे। त्यामुळे सरकारने अर्ज अप्रूव्ह झाले असेल आणि सरकारने निवडलेल्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर NPCI मॅपिंगद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का नाही यावर आता सरकार लक्ष देत आहे। त्यामुळे पारदर्शक पद्धतीने हप्ता वाटपाचं काम करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो प्रक्रियेला सुरुवात झाल्याबरोबरच खात्यावर 3 हप्त्याचं वितरण होत असल्यामुळे थेट पैशाचा लाभ महिलांना मिळणार आहे। महाराष्ट्रातील ठराविक जिल्ह्यांमध्ये 4500 रुपये हे सरसकट सोडले जाणार आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये एक अट लावण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी ही अट लावली आहे, परंतु महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ही अट पार करण्यासाठी लाडक्या बहिणींना सूचना देखील दिल्या आहेत। लाडक्या बहिणींनो येत्या 48 तासामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्यामुळे तुम्हाला 3 हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सूचनांचं पालन करून पहा की तुमचं नाव हे यादीमध्ये आलं आहे का नाही। जर तुमचं नाव यादीमध्ये आलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये 4500 रुपये जमा होणार आहेत आणि तुम्हाला पैशाचा लाभ मिळणार आहे।